पिंपळगाव काजळे येथे खळबळ. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नीलगाईचा दुर्दैवी अंत. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे जीव वाचवण्याची संधी हुकली. RTJ न्यूज जिंतूर संपादक रफिक तांबोळी. जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे येथे पाण्याची तहान भागवण्यासाठी आलेल्या एका नीलगाईचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वन विभागाचा ढिसाळ कारभार आणि अपुऱ्या प्रतिसाद यंत्रणेचे वाभाडे निघाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नेमकी घटना काय? गुरुवारी दि. 18 भर उन्हात तहानेने व्याकुळ झालेली एक नीलगाय पिंपळगाव काजळे येथील ओढ्यापाशी आली होती. यावेळी भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली नीलगाय जीव वाचवण्यासाठी ओढ्यात पडली. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत दोरीच्या सहाय्याने तिला बाहेर काढले, मात्र ती प्रचंड जखमी झाली होती. वन विभागाचा लपंडाव आणि ग्रामस्थांचा दावा. ग्रामस्थांच्या दाव्यानुसार नीलगाईला वाचवण्यासाठी त्यांनी तत्काळ वन विभाग आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र रात्रभर वन विभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. जखमी अवस्थेत तडफडणारी नीलगाय अखेर शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दगावली. यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय रामराव आडे यांनी विभागीय वन अधिकारी हिंगोली डॉक्टर राजेंद्र नाळे यांना फोटो आणि माहिती पाठवली. त्यानंतरच सकाळी 10 वाजता वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाचा ताबा घेतला. जर रात्रीच माहिती देऊनही कर्मचारी आले नाहीत तर त्यांना नेमकी कुणाची वाट पाहायची होती, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. गंभीर प्रश्नचिन्ह. पाणवठ्यांचा अभाव. जंगलातील पाणीस्रोत आटल्याने वन्यजीव गावाकडे येत आहेत. मग वन विभागाने कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था का केली नाही? प्रतिसाद यंत्रणा कुठे? जखमी वन्य प्राण्यांसाठी आपत्कालीन बचाव पथक, रेस्क्यू टीम का सक्रिय नव्हते? चौकशीची गरज. माहिती मिळाल्यानंतरही दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? वन्यजीव संरक्षणाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत का, असा प्रश्न या घटनेने उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाचा सविस्तर पाठपुरावा RTJ न्यूज जिंतूर करत राहणार असून वन विभागाचे संबंधित अधिकारी यावर काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्य, निर्भीड आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी पाहत रहा RTJ न्यूज जिंतूर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथून पिंपळगाव काजळे इथून बोलतोय. तुमचं नाव? माझं नाव हेमाजी भुतकर आहे. रात्री ह्या जनावराला खूप लांबून त्या कुत्र्याने खूप लांबून पळवीत आणलं होतं. त्याचा पिछा करीत त्याला पाठीमागून तोडलं, समोरून तोडलं आणि त्याचं मग आम्ही त्याला त्या कुत्र्यामधून त्याच्या तावडीतून सोडवलं आणि आम्ही घरासमोर आणून त्याला सुरक्षित ठेवलं. पण याची माहिती वन विभागाला दिली होती का? वन विभागाला नाही, आम्ही फक्त पोलीस स्टेशनला कळवलं आणि पोलीस स्टेशनला आपले फॉरेस्ट खात्यावाल्याला त्या बाईला कळवलं होतं का? त्यांचा कोणी कर्मचारी अधिकारी कोणी आला नाही. त्याला म्हणलं शक्यतोपर्यंत लवकर या, तर ते कुणी आलेले नाही. अद्याप कोणी आलेलं नाही तिथे? अद्याप कोणी नाही आले, फक्त तुम्ही मीडियावाले दिसायला आलेले. वन विभागाच्या हलगर्जी परिणामामुळे या प्राण्याचा जीव गेला. ह्या प्राण्याचा जीव गेला. जर ते रात्रीला समजा 8च्या 7च्या सुमारास किंवा 12च्या सुमारास जरी आले असते तरी हे आता सकाळी 7च्या सुमारास यानं जीव सोडून दिला. ठीक. हे रुईच्या डोसक्याला तोडलं कुत्र्याने आणि खालून आणला त्याला. जखमी किती वाजता आला होता तो इथं? तो जखमी इथं वड्यामध्ये पडला होता ना आमच्या. मग याला दोऱ्या बांधल्या, दोऱ्यानं बांधून याला इथं आणलं, पाणी पाजिवलं आणि त्याला फोन केला होता. वन विभागाला कॉल केला होता का तुम्ही? किती वाजता केला होता? ते पोराने केला होता ना. पोरानं कॉल करून सांगितलं तरी बी त्यांचा कोणीच अधिकारी कर्मचारी कोणीच आला? रात्री आले असते तर ते मरत नव्हतं ना. वन विभागाच्या निष्काळजीमुळे हा प्राण्याचा जीव गेला. असं म्हणजे जखमी अवस्थेत असताना तुम्ही त्याला कॉल केला तरी कोणी आलंच नाही? रात्रीच आता वारला आणि आज सकाळी त्याला रात्री कॉल केला तर ते आता सकाळी मेल आहे. इथं कोणीच आलं नाही वन विभागाचं? ते कोणीच नाही आलं. आमच्या गावातल्या लोकांना, तांड्यातल्या लोकांना याला इथं आणलं आणि पाणी पाजिवलं. त्या आमच्या दादानं दोरी बांधली आणि दोरीनं आमच्या भाषानं यायनं इथं आणलं.